नमस्कार, मी प्रसन्न देशपांडे. तुम्ही बघत आहात प्रबोधन. आज या चॅनलचा दुसरा व्हिडिओ मी रिलीज करत आहे, ज्याचं नाव आहे मराठेशाहीची महती. जसं तुम्हाला माहिती आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 झाला आणि 1818 पर्यंत म्हणजे दुसऱ्या बाजीरावापर्यंत हे मराठा साम्राज्य कंटिन्यू राहिलेलं आहे. 144 वर्षांचा हा कालखंड आहे. मग ह्या 144 वर्षाच्या कालखंडामध्ये मराठ्यांनी काय काय योगदान दिलं त्याचा थोडक्यात आढावा आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा मराठेशाहीच्या महतीमधला तो म्हणजे हिंदूंची मंदिरं सोडवली. काशी, गया, प्रयाग, मथुरा, वृंदावन, कुरुक्षेत्र अशी बरीच हिंदूंची धर्मस्थळं मराठ्यांनी वेळोवेळी सोडवलेली आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये. अहिल्याबाई होळकरांनी सोरटी सोमनाथाचा मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. काशीचे बरेच जे घाट आपण आज बघतो त्या घाटांची डागडुजी ही अहिल्याबाई होळकरांनी केलेली आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये. नानासाहेब पेशव्यांनी त्र्यंबकेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे, त्याची डागडुजी केलेली आहे. माधवराव पेशव्यांचं जर मृत्यूपत्र तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये सरळ सरळ उल्लेख आहे, काशी आणि प्रयाग ही धर्मस्थळे ही सरकारमध्ये जमा करण्यात यावीत. बघा कोणता राजा आहे आज जो असं मृत्यूपत्र तयार करतोय. 1782 मध्ये महादजी शिंदेंनी तैमूर हा जो होता, तैमूर म्हणजे अब्दालीचा मुलगा तैमूर, ह्याच्याशी युद्ध करून जे सोरटी सोमनाथाचे मंदिराचे जे चांदीचे दरवाजे होते ते वापस घेऊन आले आणि ते जे दरवाजे आहेत आज ते उज्जैनच्या महाकालेश्वराच्या मंदिराच्या तिथं आहेत 2 दरवाजे आणि एक दरवाजा अजून कुठल्या तरी मध्य प्रदेशमधल्या मंदिरामध्ये. तर 3 दरवाजे हे ते तिथनं घेऊन आलेले आहेत. बघा हिंदू धर्मासाठी असलेली मराठींची आस्था किती आहे त्याच्यावरून लक्षात येतं. त्या काळी रामेश्वर वरती गंगेचं पाण्याचा अभिषेक करण्यात यायचा, म्हणजे गंगेचं पाणी आणायचं आणि रामेश्वरच्या मंदिरामध्ये त्या पाण्याने अभिषेक करायचे. तर एक कावड घेऊन जाणारे जे लोक होते त्यांचा खर्च बाजीराव करायचे. किती मोठी गोष्ट आहे बघा. हिंदू धर्मासाठी, हिंदूंच्या धर्मस्थळांसाठी असलेली मराठींची आस्था ही वेळोवेळी यायला आणि सक्रिय हिंदू धर्माविषयीचे ज्या काही ह्या घटना आहेत, या गोष्टी आहेत, ह्या त्यांनी हातामध्ये घेतलेल्या आहेत. दुसरी महती सांगता येईल मराठेशाहीची ती म्हणजे अटकेपार झेंडा. आता आम्हा सर्वांनाच माहिती की अटकेपार झेंडा काय आहे. अटक नदीच्या पलीकडे एक किल्ला आहे आणि तो मराठ्यांनी जिंकला होता आणि तो एक फार मोठा परमोच्च बिंदू मानण्यात येतो. परंतु ह्या परमोच्च बिंदूचा अर्थ काय, म्हणजे कशासाठी याचं एवढं महत्त्व आहे. तर पृथ्वीराज चव्हाणाच्या नंतर मध्ये 500 ते 600 वर्षाचा काळ गेलेला आहे. एकही हिंदू सत्ता तिथपर्यंत पोहोचलेली नाही आणि हे मराठे पोचलेले आहेत 500-600 वर्षाच्या नंतर. म्हणजे 500-600 वर्ष काय लहान काळ नाही आहे. 1 शतक म्हणजे जवळपास तुम्ही 3 ते 4 पिढ्या जरी म्हटल्या तरी 15 ते 20 पिढ्यांच्या नंतर कुठली तरी हिंदू सत्ता तिथं जाऊन पोचलेली. हे इतकं मोठं महत्त्व अटकेपार झेंड्याचं आहे. एप्रिल आणि मे 1758 मध्ये हा अटकेपार झेंडा लागलेला आहे. म्हणजे अटकच्या पलीकडे मराठे पोचलेले आहेत आणि पेशावरपर्यंत पोचले आहेत. म्हणजे पेशावरला सुद्धा एक युद्ध झाले. तर ह्या अटकेपार झेंड्याचं हे महत्त्व आहे. त्या काळी इराणच्या राजाचं पत्र राघोबादादांना आलेलं आहे. राघोबादादांनी जे अटकेपार झेंडा लावला, इराणच्या राजाचं पत्र आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की तिकडून तुम्ही आणि इकडून आम्ही असं दोघं मिळून मध्ये अब्दालीचा खात्मा करू, ह्या आशयाचं पत्र त्या काळी राघोबादादांना आलेलं आहे. तसंच जम्मू काश्मीरचे वकील जे आहेत तेव्हा राघोबादादांना भेटलेले आहेत. तसंच बघा राघोबादादा किंवा हे मराठे जेव्हा लाहोरला पोहोचलेले आहेत तेव्हा दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. हे सगळे आले आणि ते जिंकले. हे हिंदूंचं राज्य पण आलं, हे या अर्थाचा एक दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहे लाहोरला. किती दैदिप्यमान गोष्ट आहे ही. मराठेशाहीचा पुढची महती जर सांगायचं झालं तर ते म्हणजे नैतिक भूमिका. मराठ्यांनी जे काही केलं ते मातृभूमीच्या रक्षणासाठी केलेलं आहे. मराठ्यांनी जे केलं ते धर्माच्या रक्षणासाठी केलेलं आहे. त्या काळी एकच महासत्ता किंवा प्रतिसत्ता म्हणाल तर ती फक्त मराठ्यांची राहिलेली. हे मराठेशाहीचं असलेलं महत्त्वाची महती ही आहे. त्याच्यानंतर पुढची महती मराठेशाहीची सांगता येईल ती म्हणजे गाजवलेला पराक्रमाची शर्थ केलेली आहे मराठेशाहीमधल्या लोकांनी. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव ह्यांनी आयुष्यभर जेवढ्या काही लढाया लढल्या त्यातली एकही लढाई हारलेली नाही आहे. सगळ्या लढाया जिंकलेल्या आहेत या 3 महापुरुषांनी. मराठेशाहीमधले जर तुम्ही सरदार जरी
काढले तरी त्या प्रत्येक सरदारावर एक एक पुस्तक लिहिता येईल किंवा एखादा चित्रपट करता येईल किंवा एखादी मालिका काढता येईल, इतकं ह्या प्रत्येकाचं असलेलं कर्तृत्व आहे. भारतभर कर्तृत्व गाजवलेले आहे. अहद तंजावर तहद पेशावर जे म्हणतात ना, तिथपर्यंत म्हणजे हा पूर्ण भूभागावर प्रत्येक कोणी ना कोणी पिढ्यानपिढ्या मराठी शाळेमधल्या लोकांनी पराक्रम गाजवलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे बघा, किती महती मोठी आहे मराठ्यांची, हे याच्यावरून लक्षात येतं. भारतभर पराक्रम गाजवलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं योगदान जे मराठ्यांनी दिले ते म्हणजे कलेसाठी दिलेले. मग वेगवेगळ्या कला आल्या त्याच्यामध्ये. पाककलेचं उदाहरण घ्यायचं झालं तर सांबार ही मराठ्यांनी दक्षिण भारताला दिलेली देणगी आहे. संभाजी महाराजांवरून सांबार हे नाव पडलेलं आहे. किती मोठी गोष्ट आहे. हे पाककलेचं झालं. तसंच फाईन आर्ट्स, भरतनाट्यम, नाट्यशास्त्र ह्याच्यामध्ये तंजावरच्या मराठ्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. तुम्ही इंटरनेटवरती सुद्धा त्यांचं योगदान वाचू शकता. स्थापत्यकलेविषयी मराठ्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, काय तुमचे शनिवारवाडा, प्रत्येक स्थापत्यकलेचा एक वेगळा नमुना म्हणजे हे किल्ले. एक एक किल्ल्याचा अभ्यास करायला तुम्ही सहज एखादी PhD करू शकता या एक एक किल्ल्यांवरती. म्हणजे इतकं हे एका किल्ल्यामध्ये स्थापत्यशास्त्राचा नमुना. आजही काही बरेच किल्ले हे शाबूत आहेत 350-400 वर्षानंतर सुद्धा. फार मोठी गोष्ट आहे. इतकी ही महती हे मराठ्यांनी दिलेलं, कलेसाठी दिलेलं योगदान आहे. पुढची महत्त्वाची महती जी आहे मराठ्यांची ती म्हणजे स्त्रियांचा सहभाग. स्त्रिया सुद्धा सक्रियतेने सहभाग घेत होत्या मराठी शाळेमध्ये. याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. जिजाऊ साहेबांनी पुण्यामध्ये त्या काळी न्यायदानाचं काम केलेलं. बरेच खटले हे जिजाऊ साहेबांनी सोडवलेले आहेत. ताराराणींचं पुढचं उदाहरण घेता येईल. मुघलांशी सशस्त्र लढलेले आहेत ताराराणी. 7 वर्ष, काय लहान काळ नाही, सशस्त्र लढलेल्या असलेल्या ह्या ताराराणी आहेत. अहिल्याबाई होळकर, परदेशी जे काही प्रवासी येत होते त्यांनी सुद्धा अहिल्याबाई होळकरांची स्तुती केलेली आहे. भारतामधले शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार जो आहे तो अहिल्याबाई होळकरांनी केलेला आहे. किती मोठी विलक्षण गोष्ट आहे बघा, किती मोठी गोष्ट आहे, महती. त्यानंतर पुढची महत्त्वाची महती मराठी शाहीची ती म्हणजे नौदलाचा केलेला वापर. म्हणजे नौदलाचा वापर करून इंग्रजांशी, पोर्तुगीजांशी मराठी शाहीमधले लोक लढलेले आहेत. कान्होजी आंग्रे, त्यानंतर मैनक भंडारी, दर्या सारंग, संभाजी आंग्रे, हे सगळे हे लोक लढलेले आहेत. तुम्ही पायरेट्स ऑफ कॅरिबियन पिक्चर पाहिला असेल हॉलिवूडमधला. त्या हॉलिवूडमध्ये श्री संभाजी नावाचं पात्र आहे. ते श्री संभाजी नावाचं पात्र म्हणजे संभाजी आंग्रे, जी कान्होजी आंग्रेंचा मुलगा आहे. म्हणजे फॉरेनहून आल्यावरच आपल्याला एखादी गोष्ट खरी वाटायला लागते. त्याचं हे एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. तर नौदलाचा चांगला वापर हा मराठी शाहीमध्ये असलेला एक हे आहे. आणि बरेच आजही जे काही जहाज आहेत किंवा ज्यांचे नौदलाचे आजही भारतीय नौदलाची जी काही त्यांचे बंदर आहेत त्यांना यांच्यावरून नावं देण्यात आलेली आहेत बरं का, हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा पुढचं महत्त्वाचं योगदान मराठ्यांनी दिलेलं आहे. बघा, मराठ्यांनी भारतभर पराक्रम केलेला आहे. मग भारतभर पराक्रम करत असताना आता आपला माणूस दुसरीकडे जातो, म्हणजे त्यांच्या संपर्काची, संवादाची भाषा कुठली? मराठी. मग मराठी भाषेसाठी हे इतकं मोठं योगदान हे मराठ्यांनी दिलेलं आहे. बरेच आजसुद्धा तुम्हाला काही हिंदी भाषिक लोक असं सापडतील, मेरी तो वाट लग गई, वाट लागणे, मराठी याच्यावरून आलेलं आहे ते. तसंच बृहदेश्वराचं मंदिर आहे. त्या बृहदेश्वराच्या मंदिरामध्ये मराठी भाषेमधला जगातला सगळ्यात मोठा शिलालेख आहे तो मराठी शाहीच्या काळामध्ये लिहिला गेलेला आहे. तिथं जगातला सगळ्यात मोठा शिलालेख म्हणतोय बरं का, मराठी भाषेमधला. किती मोठी गोष्ट आहे बघा. तर हे मराठी शाहीची असलेली महती आहे. मराठी शाहीमधल्या लोकांनी विकास कामं सुद्धा भरपूर केली आहे. विकास कामांचं उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्यातल्या ज्या काही बागा आहेत, ज्या काही पेठा आहेत, काही धरणं मराठींनी त्या काळी बांधलेली आहेत. आज जे काही सारसबाग वगैरे ज्या बागा आहेत, ज्या पेठा आहेत, ह्या सगळ्या नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत. त्या काळी बघा, कात्रज तलाव ते पुणे हे पाईपलाईन होती त्या काळी. म्हणजे पाईपलाईन मराठ्यांना बांधता येत होती. हे फार मोठी महती आहे बघा, किती मोठी गोष्ट आहे. लेगसी म्हणता येईल त्याला, किती मोठी गोष्ट आहे. त्यांना बांधता येत होती. हे विकास कामंसुद्धा मराठ्यांनी बरेच
बऱ्याच ठिकाणी हे केलेले आहे. त्याच्यानंतर पुढचं विकास कामांचं उदाहरण बघा, म्हणजे सिस्टीम्सचा विचार केला तर तुम्ही रामशास्त्री आहेत बघा. रामशास्त्री म्हणजे काय, न्यायाधीश होते ते रामशास्त्री. म्हणजे राघोबा दादांनी जेव्हा नारायणराव पेशव्यांचा खून करवला तेव्हा रामशास्त्री पेटून उठलेले आहेत. ते न्यायाधीश होते त्या काळामध्ये. म्हणजे न्याय व्यवस्था होती हे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर अण्णाजी दत्तो नावाचा माणूस होता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. त्यांनी जमिनीची वर्गवारी केलेली आहे. म्हणजे कुठली जमीन चांगली आहे आणि कुठल्या जमिनीवर किती कर आकारायचा ह्याच्याविषयीचं असलेलं मोजमाप हे अण्णाजी दत्तो ह्या नावाच्या गृहस्थानी केलेलं आहे. ही म्हणजे विकास कामं, म्हणजे जमीन काय आहे, वर्गवारी काय आहे, न्यायदान काय आहे, पेठा वसवणं, शहरांचं बाजारपेठ वसवणं, हे सगळं मराठ्यांनी केलेलं आहे. हे मराठ्यांचे केले म्हणजे मराठ्यांचे असलेलं हे पुढचं योगदान आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढचं मराठ्यांची महती म्हणजे आधुनिकता आत्मसात केलेली वारंवार. इब्राहिम खान गारदी बघा निजामाकडे होता. सदाशिवराव भाऊंनी चांगले गुण बघितल्यानंतर लगेच त्याला स्वराज्यामध्ये सामील करून घेतलेले. इब्राहिम खानाच्या ह्याच तोफा पानिपतावर कडाडल्या होत्या. एक चांगला म्हणजे फ्रेंच प्रशिक्षित तोफा होत्या त्या, आणि त्यामुळं आधुनिकता ती लगेच आत्मसात केली गेली पाहिजे. पुढचं उदाहरण तुम्हाला देता येईल महादजी शिंदेंचं. पानिपतच्या युद्धानंतर कमी वजनाच्या तोफा महादजी शिंदेंनी तयार केलेल्या. ड्युबॉइन नावाचा एक परकीय माणूस होता, त्याला त्यांनी नेमणूक केलेली आणि त्यांच्या करून मग हे आपल्या लष्कराला त्यांनी ट्रेनिंग दिलेली त्या काळात. म्हणजे आधुनिकता आत्मसात केलेली वारंवार वेळोवेळी हे मराठ्यांची असलेली पुढची महती आहे. दिल्ली काबीज करणे हे पुढच्या महतीमध्ये येतं. कितीतरी पत्रांमधून तुम्हाला हे दिसून येतं की दिल्ली काबीज करायची आहे मराठ्यांना. हे बऱ्याच पत्रांमधून तुम्हाला दिसून येतं आणि खरोखर केलेली सुद्धा आहे. मग बाजीरावांनी आहे, राघोबा दादांनी केलेली आहे, सदाशिवराव भाऊंनी दिल्ली काबीज केलेली आहे पानिपतच्या मोहिमेवर जात असताना. बघा दिल्ली काबीज करणं म्हणजे देशाची राजधानी आपल्या अंडर असावी हे मराठ्यांना बऱ्याच वेळेस वाटलेलं आहे आणि त्यांच्या पत्रांमधून ते तुम्हाला दिसून येतं. महादजी शिंदेंच्या काळात किंवा माधवराव पेशवे किंवा सवाई माधवरावांच्या काळामध्ये म्हणता येईल साधारण 10 ते 15 वर्ष भगवा हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकत होता. एक पुढचं म्हणजे दिल्लीच्या बादशहांनी मराठ्यांना सांगितलं की लावा त्यांचं जे कर्तृत्व आहे ते पाहून ते दिल्लीच्या बादशहांनी सांगितलं होतं की भगवा जो आहे तो दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवता येईल. आणि खरोखर 10 ते 15 वर्ष हा भगवा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकत होता. पुढचं महत्त्वाचं महती सांगता येईल ते म्हणजे त्याग आणि बलिदान. तन मन धन ह्या वापरून मराठीशाहीच्या लोकांनी वीरांनी हे मराठीशाही टिकवलेली आहे. त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला देतो. आता संभाजी महाराज 40 दिवस छळ केला संभाजी महाराजांचा औरंगजेबाने. एक दिवस हात कापले, एक दिवस डोळे फोडले, पाय कापले. 40 दिवस हा शारीरिक छळ बघा. एक काटा रोतल्यानंतर विवळणारे आपण कुठं, आणि 40 दिवस हा त्रास सहन करणारे संभाजी महाराज कुठं. किती मोठा त्याग आहे, किती मोठं बलिदान आहे स्वराज्यासाठी. पुढचं महत्त्वाचं उदाहरण देता येईल ते म्हणजे येसूबाई. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 29 वर्ष येसूबाई आणि शाहू महाराज, म्हणजे येसूबाई टोटल 29 वर्ष होत्या औरंगजेबाच्या नजरकैदेमध्ये, आणि शाहू महाराज सुद्धा त्यांच्याबरोबर होते. नंतर औरंगजेबाने शाहू महाराजांना सोडलं आणि शाहू महाराजांना सोडल्यानंतर सुद्धा साधारण 10 ते 12 वर्ष, एक तप म्हणा, ते 12 वर्षांच्या काळानंतर येसूबाईंना पुन्हा महाराष्ट्रामध्ये सोडण्यात आलं. किती मोठा त्याग आहे हा येसूबाईंचा, किती मोठा त्याग आहे हा शाहू महाराजांचा. स्वराज्यापासून बघा, संभाजीराजे हे छत्रपती होते, स्वतः राजाचे हे म्हणजे हे हाल झालेले आहेत. मग बाकीच्यांचे अगणित वीर आहेत त्यांनी असं कितीतरी वेळेस पिढ्यानपिढ्या रक्त सांडलेलं आहे. दत्ताजी शिंदेंचं पुढचं उदाहरण देता येईल. बोराडी घाटामध्ये त्यांनी बलिदान दिलं. हे सगळं हे त्यागातूनच कुठली गोष्ट, म्हणजे हा भारत देश आहे. ह्या भारत देशामध्ये भोगाला नाही, त्यागाला जास्त महत्त्व आहे. जो सगळ्यात जास्त त्याग करतो तो तितका मोठा. आणि मराठेशाहीने हे वारंवार दाखवून दिलेले आहे, वारंवार त्याग केलेला आहे, वारंवार बलिदान दिलेलं आहे. कितीतरी घटना अशा अनेक वीर धारातीर्थी पडलेले आहेत ह्या मराठेशाहीमध्ये. त्याच्यानंतर पुढची महती जी सांगता येईल
ते म्हणजे विलक्षणता. बघा, बाकी ज्या सत्ता आहेत त्या काळातल्या आणि मराठीशाही ह्यांचा जर तुम्ही तुलनात्मक अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की मराठीशाही ही याच्यामध्ये बऱ्याच विलक्षण गोष्टी आहेत. राजा हा पदावर नसताना सुद्धा मराठ्यांनी स्वराज्य टिकवलेले. 144 वर्ष टिकलेली कदाचित ही एकमेव राजसत्ता आहे, महासत्ता आहे त्या काळामध्ये. किती मोठी गोष्ट आहे ही, इतकी मोठी विलक्षणता. म्हणजे जणू काही प्रत्येकाच्या मनात शिवाजी महाराजांनी स्वतःला पेरलंय अशी ही सगळे लोक तन मन धन वापरून सगळ्याचा त्याग करून हे सगळे स्वराज्य टिकवत आहेत. काही लहान गोष्ट नाही. आणि शत्रूसुद्धा मोठे मोठे आहेत अवतीभोवती. ह्या सगळ्यांचं हे तर स्वकीयांची एकमेव महासत्ता म्हणा, प्रतिसत्ता म्हणा, हे मराठीशाहीमध्ये असलेलं एक चांगलं उदाहरण आपल्याला देता येईल. त्याच्यानंतर पुढची महती मराठीशाहीची ती म्हणजे नियंत्रक. पूर्ण भारतभर ज्या काही घटना घडल्या त्या काळामध्ये त्या सगळ्या घटनांवर राजकीय नियंत्रण मिळवण्याचं काम हे मराठ्यांनी केलेलं आहे. दिल्लीत कोणता राजा बसला पाहिजे हे मराठे ठरवायचे. राजपुतान्यामध्ये कोणत्या राजा गादीवर बसला पाहिजे. 2 राजांमध्ये भांडण होतं आणि ते मल्हाररावांनी सोडवलेले राजपुतान्यामधले. माधवसिंह आणि त्यांचे भाऊ आणखीन एक होते. म्हणजे हे जे नियंत्रण पूर्ण भारतभर मिळवलेले ते मराठ्यांनी मिळवलेले. तर पुढची महती मराठ्यांची जी आहे ती म्हणजे अनेकांचं गर्वहरण. भारतामध्ये जे अस्सल आणि अव्वल समजले जाणारे शासक होते त्या सगळ्यांचं गर्वहरण ह्या मराठ्यांनी केलेलं आहे. म्हणजे ज्यामध्ये नादिरशहा, हैदर अली, टिपू सुलतान, हैदराबादचा निजाम, बंगालचा नवाब, इंग्रज, पोर्तुगीज ह्यांचं वारंवार गर्वहरण करण्याचं काम हे मराठ्यांनी केलेलं आहे. ह्या काय लहान सत्ता नव्हत्या. असे हे मराठेशाहीचे महत्त्व सांगणारे जे मुद्दे आहेत. मी आशा करतो की हा माझा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.